हनुमान जन्माची संपूर्ण कथा. प्रस्तावना. नमस्कार भाविकांनो, आज आपण अंजनीपुत्र, पवनपुत्र आणि भगवान शंकराचे अवतार असलेल्या हनुमानाचा जन्म कसा झाला याची अद्भुत कथा पाहणार आहोत. 1. माता अंजनी आणि तिची तपश्चर्या. खूप वर्षांपूर्वी अंजनी नावाची एक अप्सरा होती. एका शापामुळे ती पृथ्वीवर वानर रूपात जन्माला आली होती. या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि एक पराक्रमी पुत्र प्राप्त करण्यासाठी ती ऋषींच्या मार्गदर्शनाखाली भगवान शंकराची कठोर तपश्चर्या करू लागली. तिने अनेक वर्षे अन्नपाणी सोडून केवळ वायू भक्षण करून तप केले. 2. भगवान शंकराचा आशीर्वाद. अंजनीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी तिला पुत्राचा आशीर्वाद दिला. पण हा पुत्र सामान्य नसून खुद्द शंकराचाच अंश असणार होता. 3. तो पवित्र, प्रसाद आणि वायुदेवाचे कार्य. त्याचवेळी अयोध्येत राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ करत होते. यज्ञातून निघालेला पवित्र पायस खीर जेव्हा राण्यांना वाटला जात होता, तेव्हा दैवी विधानाने त्यातील थोडा भाग एका घारीने पळवला. वायुदेवाच्या पवनदेव मदतीने तो प्रसाद उडत जाऊन तपश्चर्या करणाऱ्या अंजनीच्या हातावर पडला. अंजनीने तो भगवान शंकराचा आशीर्वाद समजून ग्रहण केला. 4. मारुतीचा जन्म. हनुमान जयंती. चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी एका अत्यंत तेजस्वी बालकाचा जन्म झाला. हे बालक म्हणजेच साक्षात भगवान शंकराचा 11वा रुद्र अवतार वजा हनुमान, ज्यांना आपण मारुती, पवनपुत्र आणि बजरंगबली या नावानेही ओळखतो. 5. सूर्याला फळ समजून गिळणे. हनुमान जन्मतःच खूप शक्तिशाली होते. एकदा त्यांना खूप भूक लागली, तेव्हा आकाशात लाल रंगाचा सूर्य उगवलेला दिसला. त्यांना वाटले की हे एखादे मोठे गोड फळ आहे. त्यांनी एका उडीत थेट सूर्याकडे झेप घेतली. यामुळे घाबरलेल्या इंद्राने त्यांच्यावर वज्राने प्रहार केला, ज्यामुळे त्यांची हनुवटी हनू थोडी वाकडी झाली आणि तेव्हापासून त्यांचे नाव हनुमान पडले. व्हिडिओचा शेवट. अशा प्रकारे भक्तांच्या रक्षणासाठी आणि प्रभू श्रीरामांच्या कार्यासाठी हनुमानाचा जन्म झाला. तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.